जय भीम, जय संविधान। आज आम्ही सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। निवेदन देण्याची आमची मागणी आणि आमचं कारण असं आहे की आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण बघत आलेलो आहोत, वारंवार 1-2 दिवस 4 दिवस झाले की पीडित मुलींवर, पीडित महिलांवर वारंवार बलात्कार होत आहेत, हत्या होत आहेत। या विषयाला अनुसंगून आज आम्ही बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर एक वेगळ्या पद्धतीचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त केला आहे। त्यामध्ये आम्ही बॉम्ब मारून आंदोलनही केलेलं आहे आणि निषेधही व्यक्त केलेला आहे। आमच्या गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस भाऊंना सांगणं आहे, देवेंद्र साहेब, आम्हाला तुम्ही जे 1500 रुपयाची भीक द्यायला लागलाय ती आम्हाला भीक नको आहे, पण तुमच्या भाच्या ज्या आता असुरक्षित आहेत, 2-3 वर्षाच्या मुलींवर, महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत। तसाच काल परवाच एका गेलेल्या महिन्यामध्ये सांगली जिल्ह्यातील एका गावामध्ये एक घटना घडलेली आहे आणि अजूनही आरोपी अटक नाही आहेत। आरोपींना तुम्ही न्याय देण्यासाठी त्यांना प्रविष्ट करत नाही आहेत, आरोपींना तुम्ही दबावाखाली ठेवताय, आरोपींना तुम्ही शासनासमोर आणत नाही आहेत। या सगळ्या तीव्र घटनेचा निषेध म्हणून आज आम्ही सरकारचा जाहीर निषेध करत आहोत आणि महाराष्ट्रातीलच नव्हे, आपल्या भारतातील कुठेही महिला सुरक्षित नाहीत हे आज आम्ही सरकारला सांगू इच्छितो। सरकारकडून जर महिलांना न्याय द्यायला होत नसेल तर आम्हाला शस्त्र बाळगण्याचे आणि छत्रपती शासन जाहीर करावं एवढी आम्ही मागणी मागतोय आणि आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या दालनातून उठणार नाही असे पण आश्वासन देतोय। अजून किती अशा महिला आणि कितीक मुलींचे बळी जाणार आहेत, त्या मुलींना ज्या वेदना होत आहेत त्या वेदना जर आमदार खासदारांच्या मुलींसोबत घडल्या त्यावेळेला तुम्ही न्याय द्यायला समोर येणार का? एवढे सांगतो आणि पुन्हा एकदा सरकारचा जाहीरपणे निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।